आई ग छानस जरा हेल्दी काहीतरी आणि चवीचं असं काहीतरी तू बनवून दे ना खायला. बनवणार आहे आज मी. काय बनवणार आहे? अख्ख्या मुगाची घावन हा आणि हा त्याच्यामध्ये लसूण घालणार, हा. हिरवी मिरची हा. घालणार, सगळं एकत्र करून मिक्सर मधून काढणार. अय्या तुझं तयारीत आहे पूर्णपणे. हो. हे टाकले होते 2-3 तास अगोदर अख्खे मूग भिजत. हा. त्याच्यामध्ये बरोबर 1.5 वाटी अख्खे मूग घेतले, 2 मोठा तांदूळ, हा हे दोन्ही एकत्र भिजत टाकलं होतं. हा आणि आपल्याला वाटले तांदूळ नको असेल कोणाला हम्म. तर आपण त्याच्यामध्ये वेळेवरती रवाही घालू शकतो अच्छा आणि मग त्याची घावन करायची. अच्छा डोस्याला जसं आपण बॅटर तयार करतो हा. ना त्याच पद्धतीने ते करायचं. अच्छा चल मग करून दाखव बरं. आता करणार थोडं. हे सगळं वाटून झालेलं आहे ना, डोस्यासारखं बॅटर केलंय ना तू तयार. हे मग आता तू याच्यात काय काय घालणार आता आहेस? थोडीशी हळद घालणार. याच्यात हळद घालणार. हा. बरं. थोडीशीच घालायची. हा थोडी घालायची. थोडंसं हिंग थोडस हिंग. ओके. आणि मग आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार हा. थोडस मीठ. बरोबर. आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं. ते एक जीव करणार. हा छान असं सगळं ढवळून व्यवस्थित ते एवढं एकत्र जाडसर करायचं. ठेवायचं. हा जास्त पातळ नको, जास्त घट्ट घट्ट एवढं. नको. बरोबर. व्यवस्थित तवा तापलेला आहे आणि आपल्याला हवा तेवढा मोठा आपण घावन घालू शकतो. कोणी याला मुगाच्या डाळीचे डोसे वगैरे पण म्हणतात, माहित नाही मला, पण एवढं. हे बघा याच्यावरती छान अशी जाळी आलेली, म्हणजे आपलं छान झालेलं आहे हे पीठ बॅटर. साधारणपणे थोडंसं तेल घालायचं आणि हो 1-2 मिनिटं थांबून खालचा भाग बघायचा. हे अख्खे मूग आहे ना म्हणून हिरवा रंग आलाय, मस्त आलाय. त्याच्यामध्ये दुधी भोपळा किसून घातला ना हा. तरी पण चालतो. तरी पण दुधी चालतो. भोपळा, लाल भोपळा हा. आपल्याला हवं. मुलं खात नाही ना हल्ली, हा, हा. मग ते घातले की त्याच्यामध्ये किसून टाकलं ना थोडं थोडं, हा. मुलांच्या पोटात भाज्या पण जातात. बरोबर. ही आयडिया चांगली आहे. आणि एवढं सगळं सांगताना आपला हा घावन इकडने एका बाजूने झाला असा अंदाज आहे. बघूयात. अरे वा, झालेला आहे. व्यवस्थित रंग आला आहे. आता आपण दुसरी बाजू पण होऊ देऊया. दुसरी बाजू पण झाली आहे जवळजवळ. हे बघा मस्त झालेला आहे. हा दोन्ही बाजूने आता व्यवस्थित झालेला आहे आणि हा खाण्यासाठी म्हणजे झालेला आहे. आता आपण हा खाऊ शकतो टोमॅटो सॉस सोबत किंवा चिंचेचं पाणी म्हणजे आंबट गोड पाणी करतो त्याच्यासोबत, किंवा आपल्याला हवं तर पुदिन्याची चटणी, असं काय तुम्हाला चॉईस असेल ते. पण साधारणपणे ह्या 2 गोष्टींसोबत का खायचं आंबट गोड वगैरे, की जेणेकरून त्याची ओरिजिनल जे टेस्ट आहे ना त्या मुगाची ती मिळेल आपल्याला. पण मग बाकीच्या चटण्यांबरोबर वगैरे खायचं म्हटलं तर मग त्यांची टेस्ट आपल्याला जास्त लागते. पण आपल्या चॉईस आहे. बरोबर.